तयारी चालू आहे फ्रेंड्स दुपारच्या जेवणाची. जात आहे भाकर आणि अजून काय भाजी काय म्हणते हो. मला वाटतं दुपारचं जेवण. मग तर हा नाश्ता बेस्ट असणार आहे. बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. त्यासोबतच गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज थोडं उशिरापर्यंत झोपणं झालं बिकॉज काल आपण एक्स्ट्रा सकाळी 4:30-5 पर्यंत जागे होतो. तेच एका दुसऱ्या व्हिडिओसाठी आपल्या शॉर्ट्स वरती दिसेल असते काही दिवसांमध्ये. बाकी असं प्लॅन बघू काय बोलतं. बुगू तर अजून झोपली, थोड्या वेळात ती पण उठेल. मस्तपैकी फ्रेशअप वगैरे होऊ आणि मग दिवस स्टार्ट करू. हिला सांगा ही अजून बेबीच आहे आणि दुसऱ्या बेबीला आंघोळ घालायला जाते आणि इकडे सगळं आंघोळ घालून हे बघा काय केलंय, पाणी सगळं सांडून ठेवलंय आणि इथे हा सगळा पसारा. काय करायचंय, काय करायचंय. व्लॉग सुद्धा एडिट नाही झालाय आणि आता मी जेवण बनवते. सकाळी भाकरी वगैरे बनवून घेतले होते. काय काय म्हणजे जा त्याला पुस जा आणि त्याला कपडे घाल जा. बस झाली त्याची आंघोळ, झाली आंघोळ जा. तर असं बोलत होती की हा दिवसाची सुरुवात लेट झाले आणि सगळं भाव्याने पण पसारा केला. एक व्हिडिओ काढायची होती त्याच्यामुळे लेट झालंय. सकाळीच मी भाकरी बनवून घेतली होती. आता फक्त मला अंडा करी आणि भात करायचंय. सो मी ते पटकन करते आणि भाव्याला भरवते कारण का लेट झालंय. दुसरी गोष्ट अशी की मोबाईल हवा आहे. व्हिडिओ पाठवायचा ना. पाठवला कुठून? माझ्या फोनने पाठवला. हा पाठवला मी. मग त्याला QR कोड तरी मागायचा. तर इथे अंडा करी करायला घेते मी. आता सगळं आवरून घेते. काय तू तुझे कपडे घालते बेबीला? नको घालू तुझे कपडे, त्याला नाही होणार. नाही चड्डी पण तुझी होणार नाही. कपडे विस्कटू नकोस. ती सगळी खेळणी भरून ठेव तुझी. तू काय काढते? टॉवेल काय हवंय? कशाला हवंय? कशाला हवंय पहिलं सांग. काढते मी. कशाला हवंय? कशाला पण कशाला हवंय? काढते मी. कशाला हवंय? तू आंघोळ केलीस का पण आधी? कधी केलीस? हर्ष हर्ष हिने बघ काय केलं नाही. त्या बाथ टब मध्ये पाणी घेतलं आणि त्या बेबीला आंघोळ घालून सगळं भिजवलं आणि आता टॉवेल मागते तिला पुसायला, त्याला पुसायला. स्वतःची जरी आंघोळ झालीये का? अरे याने पूस, हा बेबीचा टॉवेल आहे. सगळे इस्त्रीला टाकते. ओके. बुबूला घेऊन चालले. बुबू हर्षकडून पैसे घे. 20 रुपये घे. बेटा तुला मी पैसे दिलेले ना बेटा. तू घेतलेस माझ्या वॉलेट मधून. आहेत तेवढे सुट्टे. हे घे. बाय. तुझ्या खिशे चेक केले ना माझे. झाली आहे फ्रेंड्स संध्याकाळ. पूर्ण दुपार माझी कशात गेले पूजा? अपलोडिंग, एडिटिंग, दुसरे पण आपला ब्लॉगच नाही तर दुसरे पण काही व्हिडिओज होते आणि ते अजून बाकी. वाईटने अजून किती काय राहिलं तुझं? हा त्याचं पण बाकी आहे. बाय. अरे डायपरचं पण बाकी आहे. बाय बाय. एकसाथ इतकं घेताना एडिटिंगचं जे करत असतील एडिटिंग थोडंफार पण किंवा नॉर्मल पण त्यांना समजत असेल ही गोष्ट. त्यात होतं काय, लॅपटॉपवर थोडंसं वेळ लागतो कारण की लॅपटॉपवरती एक्सपोर्ट होतं ते चांगल्या क्वालिटीमध्ये. तर असं डोकं हे झालं ना, असं फटीक डोकं. आता कसं बोलू, काय बोलायला. आणि आपण काही ब्रँडसोबत आहे आपलं काय काही गोष्टी, तर ते त्यांचं देणं पण इम्पॉर्टंट होतं. मग पहिला ते करून मग आपण ब्लॉग कालचा एडिट करायला बसतो, म्हणून तो उशीर झालेला. आवाज खाली लिप पर्यंत जातोय, खालच्या लिप पर्यंत. अच्छा बरं झालं सांगितलंस. काय बेटा? चॉकलेट मला देणार प्लीज? प्लीज जानोरी. आपण स्वामींच्या मठात जाऊया. आज बुधवार अंडा संडे. हो आपलं त्या दिवशी जायचं राहून गेलो होतं. उद्या गुरुवार आहे पण उद्या पण जायचं का? उद्या पण तिकडे जाणार. कुठे? हा आकर मी डायरेक्ट टाकते. उद्याचा ब्लॉग थोडा असणार आहे वेगळा. ऑफकोर्स आता तुम्ही ब्लॉग बघताय तोपर्यंत आम्ही असू पण त्या ठिकाणी. बेटा शरक मला जाऊ दे. नो नो. अरे थँक्यू बेटा.
चहा प्यायला बस. हो, टीव्ही बघण्यात इतकं बिझी होऊन जाते. काम करूया. अरे बघितलं. आहे लक्ष आहे. नाही झालं, मी तर असंच फसवत होतो तुला, बट आहे तेवढा दिला चहा परत. पण तू 2 का घेतलेस? कशाला हवी आहे ते? मला एक दे, मला लागते एक. का? हर्ष आता बाहेर जातोय, तू जातेस का? तू जाते हर्ष बरोबर? मग त्याला बोल मी पण येते करून. हा काय? तू बटन कोणतं चालू करते पण? ओ तिकडे वरती त्या दिवशी बॅट बॉल आणलेलातलं बॉल आम्ही ठेवलंय. तिने आज दुपारपासून ते लक्ष ठेवलंय त्याच्यावरती. तिने त्या टेबलवरती चढून पण प्रयत्न केला वरतून बॉल काढण्याचा. आता तिचं चालू आहे पिलोवरती उभं राहून तो बॉल काढण्याचा. पोचला का हात? हा मी नाही येणार आहे, पण तो बॉल नाहीये. दुपारपासून काय, इनफॅक्ट सकाळी उठल्यापासून हर्षनं लॅपटॉपच्या समोरच होता, मॅकबुकच्या समोरच होता, मोबाईलच्या स्क्रीनवरती होता. त्याच्यामुळे त्याचं ना डोकं सारखं त्या स्क्रीनकडे बघून आहे ना गरगरायला लागलं. त्याला मी बोलले की थोडं रेस्ट कर. इनफॅक्ट काही पार्ट आहे ना रात्रीचा एडिट कर, काही पार्ट सकाळी एडिट कर असं त्याला मी म्हटलं, पण तो काही ऐकत नाही. सो आता मी त्याला बोलते की ते डोकं वगैरे दुखतं आणि त्या त्रास होईल त्या डोळ्यांना, तर तू जाऊन जो पीसीला आपण यूज करतो ना गॉगल चष्मा, तर तो घेऊन हे करून जातोय. बघतो ना चष्मा तू बोलतीस, मी विचार केला चष्मा काय लागला. पडली ती तिथे वरती चढताना. जातोयस का? बघतो बजेट मध्ये असेल तर, नाही तर मग लेन्स कार्ट मध्येच जा. लेन्स कार्ट कुठे आहे तू? तिथे आहे जवळपास ना, मी तुला ऍड्रेस सांगते, पकड. बघ सांग. मस्तपैकी डोळा पट्टी ठेवू आणि बर्फ ठेवते त्याच्यावरती आणि मस्तपैकी थोडं रेस्ट करू. काय बघितलं? वेस्टला पण आहे आणि हे आपलं झोडिओ आहे ना, झोडिओच्या इथे पण आहे, जयप्रकाश नगर, जेपी नगर. ठीक आहे, मला पाठवून ठेव ऑनलाईन. अच्छा कोणतं झोडिओ? आपलं जोगेश्वरी स्टेशनचं की गोरेगाव? ओके. आणखी ना हे वरचं दुखतंय हे बघून. लॅपटॉपचं झालं की फोन मध्ये एडिटिंग, फोन मध्ये झालं की परत लॅपटॉप, फोन मध्ये परत रील्स, हे ते दुसरे ब्रँडचं कस्टमर म्हटलं, हे ते सगळं काय. मग कधी स्ट्रेचिंग करतो थोडाफार, योगा त्याने थोडं रिलॅक्स वाटतं. बट एक दिवस काय 1500 नको. मी पीच कलर किंवा लाईट ग्रीन कलरचा बघेल, नाही तर बघतो कोणता सुटेबल आहे का. तुझं काय म्हणणं, माझा कोणता कलर चांगला दिसेल? तुला मी सांगितलं का पटणार नाही तुला? बोल तरी, ऍटलीस्ट बोल. ट्रान्सपरंट ओके. 7:30 वाजले, जाऊन येशील पटकन अर्धा तासात. काय मला सांगशील? तुला आहे ना माझे मेकअपचे प्रोडक्ट ओळखून दाखवायचे. मेकअपचे प्रोडक्ट ओळखून दाखवायचे? आणि का ते असं मला हे करते का की मी नॉलेज बघते की ह्या प्रोडक्टला काय म्हणतात. एक तो टास्क आहे. अगं मला माझं फेस वॉशचं नाव लक्षात नाही राहत. काय आणि असं नाहीये की तुम्हाला करून पण दाखवायचं. काय काय करून दाखवायचा मॅडम? तुम्ही कसा करून दाखवू मेकअप? मम्मा काय करायला बघते रे बेटा? एवढं सगळं मी कसं काय करू? पूजा तर आता मगाशी कोणतरी बाहेर जाऊन आलंय, तर त्यांनी बाहेरचा बघा चप्पलचा हात दरवाजा वगैरे सगळं उघडच ठेवलंय. बंद केलं. कोणी चालू ठेवलेलं ते? नको उघडू बेटा. बेटा त्यात उंदीर बिंदीर आला ना, इथून पळत तो ह्याच्यामध्ये जाऊन लपेल, म्हणून ह्याला बंद ठेवायचं. ऐक ना पूजा, कुणीतरी ते बाहेर ना चप्पलचं स्टँड उघडा ठेवलेलं, तर मी काय केलं माहितीये? ऐकून घे ना. नाही तर ऐक ना मी काय केलं माहितीये?
ह्याच्यावरती येते. ठीक आहे. मी काय केलंय, मी उघडं ठेवणाऱ्याला बडबड नाही केली, मी ते स्वतः बंद केलं, मी ते काम केलं. ठीक आहे. मी पण ना अशी कामं करते, पण कधी ना सारखं सारखं पण तेच कधी ना. नाही, पण बडबड केल्याच्या नंतर करते, नाहीतर मीच उठून करतो. नाही, आता पण ते टॉवेल आता ठेवलं, त्या टॉवेलची घडी मारून ठेवले शेवटी. अरे मला सवय आहे कपड्यांची घडी घालून ठेवायची. त्या टॉवेलची कोण घडी मारते? त्याला पुसलेल्याचा वास येतो. मला सवय आहे कपड्यांची घडी घालून ठेवायची, यूज केलं की. हे सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट, हे काय मी रोज लावत नाही. हम्म. ठीक आहे. ह्याच्यामधले तुला माहिती आहे का कुठे कुठे लावायचं तोंडाला? नाही. हा, मग तू माहिती नाही कसं बोलू शकतो? अरे मी कुठं म्हणजे बघितण्यात तर आहेत माझ्या पण, हे पण एवढं नसेल मला माहिती. सगळा मेकअप करून दाखवायचा माझ्या करून तुझ्या चेहऱ्यावरती ना. हा, माझ्यावरती नाही. पण तो व्यवस्थित झाला पाहिजे. नसेल झाला ना, मी तसाच गेला आणि तसाच तुझा मेकअप करणं, त्याच्यापेक्षा विचित्र. लक्षात ठेव. काय? अच्छा, तिची फ्रेंड आली. ओके, खेळ बेटा, तू फ्रेंड सोबत खेळ जा. पण पुढे जाऊ नकोस हा, विदाऊट इथे डोळ्यासमोरच राहायचं. कळलं ना? मी येणार नाही मग मागे मागे फिरायला. कळलं का? जा खेळ जा. खेळ जा म्हटलं का ती पुढे खेळ जा म्हणजे इथेच खेळ जा बेटा. ओके, दीदी सोबत खेळा. ती जाते फ्रेंड्स बुग्गू पळून आणि मग नंतर येता येत नाही, आणि विदाऊट चप्पल जाते अशीच. ठीक आहे. तर आता हे सगळं आहे पूजाचे प्रोडक्ट, कॉस्मेटिक्स. मी हे कसं तुझ्यावरती डायरेक्ट हे करू? पहिलं काय करतात? पहिलं काय करतात म्हणजे तू काय हे दिसतंय पहिलं तर हे लावणार, दुसरं हे दिसतं तर हे लावणार, असं करणार? नाही, काल आपण कोलॅब बनवला, त्याच्यामध्ये तू पहिला काहीतरी एक मॉइश्चरायझर लावलेलं. पहिला तर तोंड धुवून आलेली, मग मॉइश्चरायझर लावतात ना. लाव. मी खरंच म्हणजे हे करू, मग तिथं बस ना लाईट मध्ये. नाही, मी इथेच बसणार. अरे मग इथं कसं दिसणार? थांब स्टँड आणतो. हो, तेच चालू आहे, तेच चालू आहे. चेंजेसच चालू आहे. थोडा वेळ तरी लागेल, कारण का चेंजेस 5-6 तरी करायचे आहेत ना. थोडा एडिटिंगसाठी वेळ लागेल, कारण का ब्लॉग आत्ताच अपलोड झालाय ना, मग त्याचे जरा चालू आहे थंबनेल वगैरे. तरी मॅक्स हाफ एन आवरच्या पहिलाच. आता ब्लॉग अपलोड झालाय, कारण का हे सकाळपासून हे एडिटिंग होतं ना, त्याच्यामुळे मग ते लेट झालं. आता त्याचा थंबनेल एडिट झाला ना का मग ते करेल. बघा, ज्या गोष्टी वेळ केलं त्याच्यामध्ये अजून काय काय चेंजेस आले. पहिला ते करून घेऊ, मग तुझा मेकअप करू. पहिलं ते करून घेतो ना, मग फ्री होईल मी जर अजून. टास्क मध्ये जर तू विन झालास हा. तर चष्म्याचे पैसे मी देईन तुला. खरं? 1000 रुपयापर्यंत. ओके. काम करायला सांगते, का? कारण का सारखं तिथे असलं का तू सारखं बोलत राहते, किती घेतलंय, किती घेतलंय, हे तर तुझ्याकडे आहे, हे तर तुझ्याकडे आहे. म्हटलं बघ आज मी किती घेते आणि किती वापरते. ओके निरुपमा, चला. मग ते पुढे तरी ते पुढे घेऊन बस ना, म्हणजे मला वापरायला हे ह्याच्यात नाही दिसत. त्याची काही ऍडव्हर्टाईज नाही करतो. तरी अर्धे मी प्रोडक्ट घेतलेच ना त्याच्यात. कन्सिलर, प्रायमर, हे शूज कुठून आला इकडं? ती बघ, ती बोलते काय, तिने हे केलं बाब्या. थोडा माझ्याकडे माझे हात एवढे लांब करून मला हे असं करावं ये लागेल. पुढे. तर सगळ्यात पहिला स्ट्रोबचं काम नंतर. पहिला मॉइश्चरायझरच आहे, आणि हे काय आहे, ब्रायटनिंग अँड ब्युटी फेस क्रीम ऑल इन वन डेली क्रीम. ही डेली क्रीम आहे, ही नंतर पण लावू शकतो. कॉम्पॅक्ट पावडर पण नंतरचीच गोष्ट आहे. हे प्रायमर, फाउंडेशन हे सगळं पण नंतरची गोष्ट आहे. हे सेटिंग स्प्रे तर एकदम लास्ट वाले, एवढं तरी मला सेटिंग स्प्रे सगळ्यात लास्टला वापरतात. हे मेकअपसाठी ब्रश. आम्ही ह्याच्यात आहे काय, ह्याच्यात काहीच नाही, रिफिलच नाही. फिरवायचं असतं. कसं? अरे पेंटिंग. ती बुगूची फ्रेंड विचारते भाभी की मग पप्पा क्या कर रहे, भाभी की मम्मी को. कसं काय आलंय? ते कसं काय आलं म्हणजे असं फिरवायचं ते. अच्छा तसं. वॉटरप्रूफ आयलाइनर ते पण हे ना मग पटपट म्हणजे हे करून व्हावं म्हणून ना मी सगळ्या कॅटेगरी वाईज सेट करतो. पहिला सगळ्यात पहिला तर हे जाईल. पहिलं तर ते जाईल ना, ते घे पहिलं, लाव तसं आणि ते साईडला ठेव.
नाही, माझी टेक्निक वेगळी आहे. अरे तुझ्या टेक्निक साठी वेळ जातोय. हा स्ट्रोब आहे, हा प्रायमर, सिरम, सेटिंग स्प्रे सगळ्यात लास्ट, लिपस्टिक पण लास्ट, हे आणि स्ट्रोब पावडर पण लास्ट मध्ये काउंट होईल. ही क्रीम हे सगळे एका कॅटेगरीमध्ये आले. स्ट्रोब मॅट वगैरे हे सगळं काय काय मॉइश्चरायझर ते देतो. ही पावडर पण लास्ट, आयलाइनर तर एकदमच लास्ट आणि सेटिंग स्प्रे एकदमच लास्ट. आपण कॅटेगरी सगळ्यात सेट करून घेतले म्हणजे स्टेप वाईज यूज करायला. आता बघा, जेवढं मला तरी माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये अशी गोष्ट झाली की वापरायची एकच गोष्ट, पण ते मल्टिपल ब्रँड्स आहे तिच्याकडं. ठीक आहे, तर मला जास्त कन्फ्युज नाही व्हायचं. मला फक्त एवढं चॉईस करायचं की कोणती एक गोष्ट कोणती वापरू. ठीक आहे, म्हणजे माझं काम सोपं होईल. ते मॉइश्चरायझर तुला माहित आहे किती प्रमाणात घ्यायचं? नाही माहिती प्रमाण. आता हे मॉइश्चरायझर आपण पहिले करू. बेबी असं ते बापरे ते लावते. अच्छा, हो बाळा, पण हे जर तोंडाला आय थिंक एवढं काफी आहे. एवढं काफी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रोफेशनल वाटलं पाहिजे मेकअप आर्टिस्ट. प्रोफेशनल. आता एवढं तर मला हे क्रीम लावायचं माहिती आहे. आम्ही बॉक्सिंग मध्ये कोणी रिंग मध्ये जात असेल किंवा माझी पण असेल तर आम्ही वॅसलीन तोंडाला लावायचं एकमेकाचा. तर त्याच्यामुळे मला हे प्रॉपर स्प्रेड कसं करायचं ते माहिती आहे. व्यवस्थित स्प्रेड केली करणारच आहे, माझी प्रॅक्टिस आहे तुमचं. एवढं नाही, तुझा हात मऊ असला पाहिजे. माझ्या तोंडाला तो लागतोय. आता ह्याच्यानंतर चला मॉइश्चरायझिंग क्रीम ही केली. मग आता मला मिक्स करायचं काय, स्ट्रोब आणि मॅट. आणि हे स्ट्रोब तर हेच यूज करतो कारण की हे मी त्याचे व्हिडिओ काढत बसतो थोडं तरी पार्ट आहे. हा प्रायमर आहे राईट, बट ह्या प्रोडक्ट मध्ये प्रायमर तर हे सॉरी हे तर ह्याच्यामध्ये प्रायमर आणि हायलायटर दोन्ही मिक्स आहे जेवढं मला लक्षात आहे. हे यूज कर प्रायमर, फाउंडेशन आणि सिरम. ते तुला ब्लेंड करायला इझी पडेल. हे तुला इझी नाही पडणार ब्लेंड. फाउंडेशन, प्रायमर. अच्छा, म्हणजे हे दोन्ही पण प्रोडक्ट ह्याच्यात आहे. पण ह्यानी माझं काम सोपं होतं ना. मग हे आणि हे दोन मिक्स कर. पण हे जे आहे ते ऑलरेडी ह्याच्यात आहे. हा, पण हे मॅट आहे. हे मॅट आणि हे सिरम आहे. ते तुला ब्लेंड करायला इझी नाही. हे पूजावाली तुला बोलू ना मध्ये मध्ये नको येऊ. एक तर मी झालं कन्फ्यूज. बरं ठीक आहे, तर पूजा बोलते तर तेच करू. अरे ह्याला काय थोडंसं खिचायचं, काय करायचं? मग ड्रॉप सारखं आलं ना. पण ह्याला मग हे कुठं करायचं, ड्रॉप कुठे करायचं? डायरेक्ट फेसवर. रोज कोणी आलं तर कसं वाटेल? भाभी हो, नको आहे की तू मम्मावरती ये ना. दरवाजा पुढे कर, दरवाजा पुढे कर. मच्छर येतात संध्याकाळचं. दरवाजा पुढे कर. त्या बस तुम्हाला मांडीवरती बसा बेटा. मध्ये मध्ये करायचं नाही. बेटा बघ फक्त मम्माला काय करतो ते दे. पण केवढं टाकायचं मला सांगशील का? मी का सांगू? ते पण मी डिसाईड करायचं. खाली कळतंय ते. आता ह्याचं थिकनेस एवढं मला ते कसं समजणार पूजा? पहिले ट्राय करून बघतो जेवढं लावलं तेवढं. किंवा तिथे टाकलंच ना. अरे पण ते हाय ना एवढं बाजूला सगळीकडे टाकलेस ना. खाली कळतंय इकडे. ठीक आहे, माझ्यावरती सोड. तिथं बघ ना तू. मला नाही गारसं पाहिजे आता समोर खरं सांगायला गेलं तर. अरे नाही काय होतं. तर आपण केलं फ्रेंड्स कॅमेराचा अँगल चेंज. आणि आय थिंक मी बरोबर मॅट हे घेतलंय. काय बोलतो त्याला? सिरम फाउंडेशन. अरे कोणत्या भिंतीवर कलर काम नाही करत आहे. अरे बाबा, जसं जमतं तसं करणार आहे मी. एखाद्या अरे मला करू तरी दे. अरे एखाद्या भिंतीवर कलर काम करता तर तसं करतोयस तू. आहे बाई ते घालायला लागलं. आय थिंक तुझं हे बरोबर झालं.
अरे बाप, डोळ्यात गेला पुरा, बरोबर डोळ्यात गेलाय ब्रश. खूप वेळा सांगितलं हालचाल हालचाल नको करत जाऊ एवढी अतिवरी. जळते तुला, झोपते का काय? मला काही सोबत नाही. पक्का नाही तर मी टॉवेल घेऊन येतो आत्ताच्या आता, डोळ्या पण की करूया. बाजूलाच तुझ्या टॉवेल वरती बघ. म्हणजे असं नको की चेहऱ्याचा टोन वेगळा, गळाचा कलर वेगळा, एवढं तरी मला पण समजतो आहे. वरती बघ. केस बाजूला का, केस पण असे चमडीच्या रंगाचे होते. वरती बघ. चिन बघू दे मला, चिन. आता मला पाहिजे स्ट्रोब. एक स्ट्रोब आहे आणि एक स्ट्रोब आहे. हे वाला स्ट्रोब काय लिक्विड आहे? हा, दोन्ही बघ तो सेम असतात. हे वाला राहू देतो, हे वाला स्ट्रोब यूज करतो. तू मिनिटं हातावर ठेवते ना. अरे येत नाही, एकदाच भास करून बाहेर गेला. चला, म्हणजे एक मला ह्याच्यातून चांगलं काय झालं माहितीये, ती ऑफकोर्स पूजा कमी जास्त टाकणार नाही. तिने बरोबर तिला काम येईल तेवढं तिने क्वांटिटी टाकली आहे ना. अरे अरे अरे, मग हे ब्रश लावायचं तर हे कशाला हे करू, हातावर कशाला घेतलं मग. जाऊ आपण ह्यानी काम करूया. सो पहिला आय थिंक एक डॉट नाकावर देऊ, मग इथे देऊ, मग इथे देऊ, मग इथे देऊ. याचं नॉलेज लय भंगार आहे. देऊ वरती बघ, त्यात भंगार आहे. आणि माझा हात गुलाबी झाला इकडे. भाव्या कधीच स्कूल मध्ये किंवा कुठे बाहेर होते याच्याकडून अजिबात मेकअप करून घेऊ नकोस. माझी कमर दुखते बेटा, उतर तू मम्माच्या बाजूला जाऊन बस. पूजा असे होत आतमध्ये कर. ते लिप्सला लागेल ना तेव्हा. सेम मी तुझ्यावर करते, थांब. सेम कशाला सेम? मला काय गरज नाहीये. अरे नको यार पूजा प्लीज. बघ हलवलंस, कुठे लागलं? दाढीवर. आणि तसं पण मॉइश्चरायझर आहे. पण मला नको. थोडं म्हणजे असं डोक्याच्या केसां जिथं संपतात आहे तिकडची लाईन आणि स्किनची लाईन थोडी वेगवेगळी दिसते ना, कलर, स्किनचा कलर. तो मॅच नको करायला. प्रोफेशनल आहेस? प्रोफेशनल नाही, पण एवढा व्हिडिओ बनवून तरी मला थोडंफार तरी समजत चाललं या गोष्टी. स्ट्रोब यूज करून झालं, हे यूज करून झालं. आता हे काजळ आहे. आता याच्यात ब्रश मध्ये बघ किती ठेवलंस. मग आता काय करू, त्या थिनर मध्ये टाकू त्याला. दे जरा अजून चोपतो तोंडावर. ओके, तर आता जेवढं आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, त्याच्यानंतर पूजाला मी जास्त करून काजळ लावताना बघितलंय. पण आता जेवढं आपण मेकअप केल्यामुळे हे जे वरचे भुवय आहेत, हे जे थोडं स्किन कलरचं झालंय त्याला थोडस ब्लॅक करून घेऊ. बरोबर बरोबर आहे. काजळ पेन्सिल आहे. मग आयब्रो तर ब्लॅक होतीलच ना. आयब्रो शेड करायचं ते वेगळं असतं. अरे हे वरचं भुवया वरती जे आयब्रोज करायचे शेड असतं ते वेगळं असतं. आयुष्यपत हर्ष, एक तर ती एवढीशीच होती, ती पण पाडली आणि संपवली. आणि घेऊन देतो तुला दुसरी काम होतं ते, कुठलं मी काय करू त्याला. अरे तोंड बघ झाडशाचं, तोंड बघून ये झाडशात. भुवयाला हे करू. अरे लायनर आहे ते, खालच्या पापणीवर नाही लावत हे हर्ष. तसं नाही रे, मी असं ठेवतो पापण्यावर, डोळे बंद कर आणि असं ओढतो. तसंच तर मग कसं असतं. आता तुझ्या फेसवर माझ्या अंगठ्याचा घाम नको लागायला. डोळे एकदम टाईट नको बंद करू, त्याच्या डोळ्याच्या सुरक्या हे होतात आहे ना. बुग्गो बुग्गूचा काय नाही, तुझा नाही, माझा हात ठेवतोय ते ठीक आहे, पण बुग्गुडी
काय झालं, नाही लागले? लागलंय पूजा. तर फ्रेंड्स, आयफोनची स्टोरेज फुल झालेली, फोन तिथे ठेवलेला, कधी बंद झालं रेकॉर्डिंग काहीच माहित नाही. आता बघू, आपल्याला नंतरला समजेल कितपर्यंत रेकॉर्ड झालाय. बट फायनली मी थोडी स्पेस कमी केली फोनमधली. आणि असं काय बघा, पूजाचा लास्ट असा लुक झालाय. आणि मी जस्ट मला आठवलं म्हणून माझा जो मेकअप मी केलेला त्याच्यातूनच लिपस्टिक घेऊन इथे वरती हे टचअप दिला थोडासा. मग आता कुठं ते असं दिसतंय. तर बघा असं काय झालं पूजाचा मेकअप. अरे पण पूजा ते आय लायनर मी ते तिथे लावलंच नाही डोळ्याला यार. हा आता मी बघते, थांब काय केलेस नाही काय नाही ते. काय तू सिंदूर असं लाव. तो पसरला, मी लावत असताना तू मान हलवलीस, ते पतली लाईन होती ती जाडी झाली. मग काय करू? बाकीचं कसं झालंय? हा ठीक आहे, ठीक आहे, ओके. लाईट मध्ये आपण बघू शकतो मी असं काय केलं पूजाचा मेकअप. ठीक आहे, डोळ्यांना पण आपण थोडं पिंक पिंक केलं लिपस्टिकनीच. इथं पण थोडं पिंकचं हे करून मी स्पंजनी हे करून घेतलं. बापरे, फुटली वाटतं. प्लीज कमेंट करून कळवा मी पूजाचा मेकअप कसा केलाय ते. आणि मी आता निघतो अंगावरती पाणी घेऊन चष्मा घ्यायला. पाणी पण मी तू बोललेली जर मी चांगला केलं तर तुम्हाला पैसे देणार आहे. चांगला नाही केलं ना, दे मला पैसे तरी पण. फ्रेंड्स, मी आता जस्ट चेक केला तर फक्त डोळ्याचे ते आयलाइनर लावलं ना तिथपर्यंतच रेकॉर्ड झालं पूजा. त्याच्यानंतर पण मी पूजाच्या तोंडाला तो पावडर लावली, ते लिपस्टिक घेऊन इथे डोळ्याला इथे लावली, ते पसरवलं. मग सेटिंग स्प्रे सगळ्यात लास्टला यूज केला सगळं काय झाल्यावरती. आणि असा काय फायनल लुक झाला. तर मी पास झालो की नाही थोडं तरी? हा पास झालंय. काही बिघडलं. लायनर हे थोडं प्रॉपर शेअर आहे. लायनरचं काय झालंय बघ, डोळे बंद कर. असं काही बघायचं लायनर झालंय ना थोडं तरी बरोबर. मग शर्टच्या हिशोबाने मला भेटले पाहिजे ते. शर्ट मध्ये कमी पास आउट. ओके फ्रेंड्स, तर मी झालो रेडी आणि मी आता निघतो लेन्स कार्डचं जे कोणतं शॉप असेल त्याच्यामध्ये. कारण की मला तेच बोलू ना, काहीतरी आपण चष्मा घेऊन येऊ प्रोटेक्टिव्ह लेन्स डोळ्यांसाठी. बुग्गूला पण माझ्यासोबत रेडी करून टाकलंय. बट बुग्गू नाही येणार आहे, बुग्गू थांबणार आहे घरी. आणि बुग्गूची मम्मा बनवते जेवण. धोती का वरती गेले? धोती का वर गेले? मी जाऊन येतो, चल. कसं दिसतं? चांगलं दिसतं टी शर्ट. काय म्हणतं जेवणात? जेवण आहे, लसूण चटणी बनवते. हे वाव, म्हणजे तुला जेवणात वापरायची की मी सेपरेट खाऊ शकतो अशी? भाकरी सोबत. अरे असं करत राहा अधून मधून काय काय. आणि तू असा अधून मधून नको करत राहू, पडायची भीती वाटते तुझी. काय भाव्या? कुठे भाव्या? नाही येते बेटा माझ्यासोबत आता. मी स्कूटीने जाणार आहे बाळा, तू कशी बसणार स्कूटीवर? नो सॉरी बेटा, बाय बाय. सरक, मला जाऊ दे. सरक, मला जाऊ दे. सरक सरक. मी नाही बसणार, मी चाललोय बाहेर. आणि मला लेट होतंय बेटा, दुकान अर्धा तास आहे बंद व्हायला, ते पण 5-10 मिनिटच बाकी आहे. सरक. 1 मिनिट, मला चप्पल बघू दे फक्त बाहेर. ते मग अशी ड्रॉवर उघडलेलं ना, ते मला बघू दे चप्पल किती बाहेर निघालं. सरक सरक ना, मला पण चप्पल बघूया. चल चप्पल बघू दे. बाय बाय, सॉरी बेटा, मी येतो लवकर. ओके बाय बाय. असं बरोबर ना तुला सोडून जायला. येऊ आपण पटपट जाऊ, चष्मा घेऊ आणि लगेच बघू. पहिला चष्मा बजेटमध्ये आहे का? आपल्याला पोचायचं होतं लवकर, बट आज इथं जवळपास एक्झिबिशन लागले वाटतं. तर आणि पार्टी पण तेवढेच. तर मला वाटत नाही आपण पोहोचेपर्यंत दुकान उघडं असेल. तरी लेट्स गिव्ह इट अ ट्राय. पूर्ण जाम आहे, फोडून पण पाठवून पण. तर शॉप ओपन आहे फ्रेंड्स, मी पटपट आलोय.
आणि 15 मिनिटात पोचलं. मला वाटलं बंद बिन झालं की काय. लेट्स गो इनसाइड. हा इथे बऱ्यापैकी कलेक्शन. एकदा हे व्हॉलेंटियर फ्री झाले की यांच्याशी बोलू. ग्रे कलरचं पण मस्त आहे. तर फ्रेंड्स हे बघा 0 पॉवरवाले कम्प्युटर ग्लासेसवाले लेन्स समोरच आहेत. आणि मी इथे तिथे शोधत होतो आणि मी त्यांना विचारलं ग्रे कलरचे लेन्स भेटतील का, ते कस्टमाइजमध्ये जाईल. बट जो मी पहिलाच उचलला हाच मला ग्रे कलरचा भेटला. पण समोरच ग्रे कलर. हे जरा ओल्ड लुक देतात. तरी ट्रान्सपरंट वाला बघू जो पूजा बोलली होती. आय थिंक मला जरा बरं तर पडेल यूज करायला. अजून फ्रेंड्स 1-2 ट्राय करून बघू कलर कोणता काय कोणता, आणि मग नंतर लाईक फायनलाइज करू. आणि व्यवस्थित कस्टमायझेशन पण पॉसिबल आहे, बट त्याला 2-3 दिवस थांबावं लागेल. सेम पूजा सेम पूजासारखी फ्रेंड. हा वाला काय आपण फायनल केला. 100 ml की बॉटल आहे, फ्री आहे. तर आपली लेन्स आली, आपला चष्मा आलाय मस्तपैकी क्लीन होऊन. अँड येस ओके, मला तर फक्त कामापुरतंच पाहिजे, नंतर तर घालणार नाही. तर आय एम डन, हॅपी विथ दिस. एक्स्ट्रा अमाऊंट पेबल होती फ्रेंड्स, बट डिस्काउंट वगैरे पकडून 600 आपलं झालं. अँड दॅट्स पेड. हो गया ना. थँक्यू. इथे कलेक्शन बघायला गेलं ना अजून पण 101 होते बरं का. बट हे 2000, 3000, 1000 बघा बॅटमॅन टाईप. अजून भरपूर कलेक्शन आहे. कामापुरतंच हवं होतं म्हणून हे आपण अफोर्डेबलवाले घेतले. नंतर स्टायलिंग विलिंगचा अजून नंतरला बघू. ठीक आहे. तरी पण अजून असं नाही या का आता कोणी प्लीज असं बोलू नका की तू बंद व्हायच्या टायमाला गेला, त्यांना घरी जायचं होतं वगैरे. अजून पण आतमध्ये कस्टमर्स आहेत. अजून पण 1-2 कस्टमर येतात आहे त्यांचा चष्मा रिसीव्ह करायला, म्हणून ते थांबलेत. ठीक आहे. नाही तर मी निघून गेलो असतो. मी त्यांना विचारलं पण जायचं आहे का, थांबू की नको, त्यांचं कन्सर्न घेऊनच मी थांबलो आणि चष्मा घेतला. इकडचं ट्रॅफिक अजून आहे तसंच आहे. इकडून ट्रॅफिक काय कमी झालं नाही, बट नशीब आपण दुकानात पोहोचलो आणि जे पाहिजे ती वस्तू घेऊन पण आलो. हाय भाव्या कुठे गेली? अरे कुठे गेली भाव्या? कसा आहे माझा चष्मा? हा लेन्स काढ. अरे मी चुकून त्यांच्या दुकानासारखं फ्लिपकार्टच बोलत चाललं लेन्स कार्डच्या ऐवजी. कसं आहे? 0 आहे का, नंबर नाही याला? हा मग ते फक्त कम्प्युटर प्रोटेक्टिव्ह वाले लेन्सेस आहेत. ते रेज येतात ते डोळ्याला. कितीला? 600 म्हणजे 700-800 होता आणि 1000 पर्यंत रेंज होती. बट हा मी फ्रेश पीसच घेतला तिकडचा आणि डिस्काउंट वगैरे पहिल्यांदा परचेस केल्यामुळे 600 पर्यंत. अरे बापरे, तुझ्यासारखी एक सेम लेन्स होती पूजा, सेम 850-900. हे पण ती 0 वाले लेन्स वाले होते. अरे वा माझे बुकू, अरे माझ्या बाला छान दिसतोय तुझ्यावरती चष्मा. फ्रेंड्सचा विचार कसा दिसतोय बेटा? तो डॅडाचा आहे. डॅडा लॅपटॉपवर बसणार ना काम करायला, तर तो ट्राय करणार आहे. आपण कुठे गेलेलो ते फिश फ्राय खायला, थाळी खायला? जेपीच्या समोरच आहे. जेपीच्या समोरच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग आहे, त्याच्या ग्राउंड फ्लोअरलाच येते लेन्स कार्ड. हा जुडिओच्या पेक्षा 2 मिनिटं वॉकिंग वरती. पण ठीक आहे ना, हे दिसण्यावरती एवढं फरक, म्हणजे दिसण्यासाठी थोडी घेतलं स्पेसिफिक, आपण जरा काम करण्यासाठी घेतलाय. पण तू ग्रे कलर का घेतला? ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीनच कलर भेटतो का तुला तिथे? हा समोर आला तोच. दुसरे पण कलर होते, ब्ल्यू कलर ट्रान्सपरंट पण एक होता, पण त्याला बाजूनी स्टीलचं होतं, स्टीलचं. धाब्याला कशाला हवे बेटा? हा डॅडाचा आहे बेटा, काम करताना वापरायचा. माझा चष्मा आहे. अरे आता काय बोलायचं, तिचे काय घालायचं बरं? इथे बघा हे बुज्जो. दाखव बेटा. अरे फोटो नाही काढत आहे कोणी. काय
फोटो काढू चला फ्रेंड्स. आम्ही बुबूचे 2-3 फोटोज काढून घेऊया. चला इथं बघा पोज द्या. अच्छा असं उभारून पोज देणार आहे. 3 एप्रिलला वर्ल्ड आर्ट डे, ट्यूजडे 2 एप्रिलला अर्थ डे, फ्रायडे 25 एप्रिलला वर्ल्ड प्रेग्नंट डे हे सेलिब्रेशन होणार आहे. बरं पण ते बाळांसाठीच आहे. आई वडिलांना नाही बोलवलंय. आई वडिलांनी काय बनवून द्यायचं नाहीये. आई वडिलांसाठी पुढे 1 सेकंड थांब सांगते. काय बाबा आर्ट अँड क्राफ्ट फ्रायडेची ऍक्टिव्हिटीज आहे. हा रेनबो, डॉल्फिन, पेंग्विन, तापीर अँड अर्थ. हे बेटा एवढं सगळं करशील ना शाळेत जाऊन. त्यांच्या मेन कामासाठी आपण हे घेतलंय. 3:30 ते 4:30 साडेपाच लास्टच पावणे आहे. जरा ऍक्च्युअल मध्ये थोडासा आराम पडल्यासारखं वाटतं. म्हणजे ते रेस बाकी एकदम असं हार्श लाईट नाही. मम्मा बनवते जेवण शार्पनेस थोडं ब्लेंड करते. स्मूथ दिसतं थोडं. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. मस्तपैकी अंडा करी, भाकर आणि खास आहे आज लसणाची चटणी. अंथरूण टाकून लवकर झोपायचं. उद्या सकाळी लवकर उठायचं. हो परफेक्ट टाइम झालाय. चला जेवून घेऊ. भाकर, चटणी, बेस्ट आहे बुजा बेस्ट. जरी फक्त चपाती किंवा भाकर बनवून दिलीच नाही सोबत. चांगले झाले. खाल्लं बेटा थँक्यू. आम्ही गप्पच आहे. त्या बेबीला कोणी डिस्टर्ब नाही करत आहे. हा बघ ना ते मी बांधून बिंदून घेऊन गेले झोपवायला त्याला. आश काय हा तो झोपलाय ठीक आहे. आम्ही नाही आवाज करत येत आहे बेबीला उठवायला झोपेतून. तो आवाज करतोय मोठमोठ्याने बोलून बुबू आणि बेबीला उठवतोय. बेबीला झोपवायला झोका देऊ बांधून तुला. हे कशाला तुला स्वतः कामं वाढवायचे पूजा. बेबीला झोपवायला झोका देते आम्ही. बरं ठीक आहे. तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस. तर होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग. फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. हा बीबी बुजी बाय कर बेटा. फ्रेंड्सला बघून बाय करायचं कधी पण. आय कॉन्टॅक्ट करायचं आणि बाय करायचं. बाय बोल. फ्रेंड्सला बोल. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. हा अरे मम्मा ना इथे असं बेबी झोपणार आणि इथे असं हलवायचं. ठीक आहे. हा तर बेबी झोपला. आवाज करू नकोस. तोंडात बोट घातलाय मग बेबीला ओरडू की तुला ओरडू.